बोला बोला गेल्या 35 वर्षापासून एकता कल्चरल अकादमीचं काम मी करतोय. चला मला बरं झालं, मला कॉन्टॅक्ट शिकतात की महाराष्ट्रातल्या तमाम कलावंतांना एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं हीच मोठी इच्छा होती. कारण आंतरशालेय स्पर्धेत आम्ही ज्यावेळेस करायचो ते आंतरशालेय स्पर्धेमध्ये प्रत्येक संस्थांकडे खूप अफाट पैसा असताना देखील मुलांना एका वर्गामध्ये कोंबून त्याच चौकटीमध्ये तिथे अभिनय करणं, कविता वाचन करणं, नृत्य करणं, समूह नृत्य करणं या सगळ्या स्पर्धा एका चौकटीत बसून त्यांना करून घेत असत. आणि तिथून मग त्या मुलांना थोडं समाधान वाटायचं नाही, मग त्यांचं समाधान त्यांना कसं मिळेल त्याच्यासाठी त्यांना मी हे मोठ्या व्यासपीठावर आम्ही ह्याच्या आधी साहित्य राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये आम्ही ह्या सगळं महोत्सव आम्ही घेत होतो. त्या महोत्सव त्याच्यानंतर राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये त्याची भाडी वाढली वगैरे सगळं त्यांनी ते संपूर्ण लग्नासाठी त्यांनी तो हॉल उपलब्ध करून दिला. नंतर आम्ही साहित्य संघात आम्हाला पागे साहेब वगैरे बेंडगळे साहेब त्याने आम्हाला आश्वासन दिलं. आम्ही इथे त्यांच्या तळमळीने आम्ही इथे सगळं एवढं मुलांना एक खुलं व्यासपीठ आम्ही करून दिलेलं आहे. त्याचं खूप मोठं म्हणजे पागे साहेब नसते तर आम्ही इथं आम्ही पोचू शकलो नसतो. त्यांचं खूप मोठं एक आमच्या पाठीवरचा एक सावली असते, वडीलधाराची सावलीपेक्षा तशी त्यांची सावली असते, आम्हाला सांभाळतात ते खूप. आणि एकही खिशात एकही पैसा नसताना हे एवढा डोलार आम्ही सांभाळतोय. एक इच्छाशक्ती, एक आत्मविश्वास, त्याच्यामुळे मुलांच्या ज्या स्पर्धा असतात अभिनय, गायन, नृत्य, कविता वाचन, चित्रकला या स्पर्धेतून त्या मुलांना देखील बक्षीस रोख रक्कम मिळाली पाहिजे. तर ती रोख रक्कम मिळवण्यासाठी आम्ही काय काय प्रयत्न केले एक मी सांगितलं ना, खरंच म्हणजे इतकं लोक आश्चर्य करते. या मुलांसाठी मी कामाडीपुऱ्यातल्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक गल्लीमध्ये गेलो होतो. तिथे प्रत्येकाने मी मदतीचे हात मागितले. प्रत्येकाने मला पुढे 100, 50, 20 रुपये अशी मदत करून मला निधी उभी करून दिली. त्याच्यानंतर एक मला मिळाला, अरे पक्या यार आपण सगळं कंट्री बार में जाएगा, उधर कंट्री में बहुत पैसा है, वो पैसा ऐसा डालता है ना तो ठीक है जाएगा आपण. मी कंट्री बारमध्ये लिकर बारमध्ये डबा घेऊन मी फिरत होतो. तर काही काही मला झिडकारलं बार, माझा अपमान देखील आहे. क्या भीक मांगता साला तुम लोग यार, ये अच्छा नहीं. अरे मला तुम्हारे बच्चे को खिलाने के हम देता नहीं, उसका प्रगति करने के हम लोग को पैसा मिलता है. उनका अभिनय ये सगळं डान्स भी उसके लिए हम लोग को पैसा चाहिए हमको. मग अशा पद्धतीने आम्ही बऱ्याच लोकांकडून काय मला तृतीयपंथी यांनी मला मदत केली. एक तृतीयपंथी हिरा नावाचा एक तृतीयपंथी होता व त्याला नृत्याची आवड होती प्रकाशवर. खरं त्यांनी त्यावेळेला मला 500 रुपये दिले होते. त्यावेळेचे 500 रुपये आजचे किती झाले असतील, पण त्या 500 रुपयाचं 5 कोटीचं काम मी केलं तर मला समाधान मिळतं. मग बाकी काय ह्याच्यासाठी मी माझं घरदार सगळं सोडलं. बँकेत कामाला होतो. बँकेत मी माधवपुरा बँकेमध्ये गुजरात स्टेटची बँक होती, तिथे मी शिपाई म्हणून काम करायचं. तिथे मी क्लिअरिंग डिपार्टमेंटमध्ये होतो. सगळ्या बऱ्याचशा व्यापारी उद्योग क्षेत्रातले सगळे जे व्यापारी होते माझ्या सान्निध्यातले होते. तर त्यांच्यावर मला एक जाहिरात अशी मिळायची छोटी मोठी. त्याच्यात आमचा फंड असा थोडासा उभं राहायचं, ते चालायचं. तर बँक जेव्हा 2000 माझी बंद झाली केतन पारेख प्रकरणामध्ये, तेव्हा माझं खूप मोठं संकट आमच्यावर आलं. मग तिथून आमचं सगळं खूप अधोगती आलं. पण मी थांबवलं नाही, काम माझं चालूच ठेवलं. आज खरं आजच्या परिस्थितीला खरं एकही पैसा नव्हता. माझ्या मुलीने तिचा 2 महिन्याचा पगार माझ्या हातात दिला, आपण पुढे करूया. आणि तेव्हा मी साहित्य संघाचे पैसे भरले. मग इतकी अवस्था आमच्या घरी पण आगाळ पण होते. आता शेवटी त्यांचंही पण हे असतं, घरी पण लक्ष द्यायला, आम्हाला घरी लक्ष द्यायला वेळ नसतो. मग लक्ष दिल्यानं मग अशी अवस्था होते आमच्या वैश्यमाणसारखी. धन्यवाद. नाही, यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला दिला? यावर्षी जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री ताई पिनानी यांना दिला हो. त्यांचं संगीत क्षेत्रामध्ये इतकं अफाट काम आहे त्यांचं, त्यांची दखल घेणं आम्हाला योग्य वाटतं.